Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुम्हाला आठवतंय काही दिवसांपासून अल निनो आहे म्हणून यंदा फारसा पाऊसच पडणार नाही अशी भीती घातली जात होती. आता गेल्या 3 दिवसांपासून पहा, पावसाळा सुरू नाही झाला तोच पावसानं असा काही जोर धरलेला आहे की साधा सूर्यप्रकाश सुद्धा आपल्या नजरेस पडत नाहीये. त्यातूनच अनेकांना प्रश्न पडू शकतो की आम्हाला इतक्या दिवसांपासून अल निनोची भीती ही का घातली जात होती. हा अल निनो इफेक्ट असताना सुद्धा एवढा धो पाऊस कसा काय पडतोय, या मागे सुद्धा हवामान तज्ञांच्या मते काही हवामान घटक एकाच वेळेला सक्रिय झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे असं ते सांगतायत. आता हे नेमके काय घटक सक्रिय झालेले आहेत, इथून पुढे सुद्धा अल निनो इफेक्ट असताना अशाच पद्धतीने पावसाचा जोर राहील का, कसा काय एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आता अल निनो म्हणजे पाऊसच पडणार नाही असा अर्थ होत नाही. सगळ्यात पहिले हा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. अल निनो म्हणजे भारतात पाऊस पडणारच नाही असं नसतं. तसं जर असतं तर मग गेल्या 3 दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा अनेक भागात इतका मुसळधार ते किंबहुना काही ठिकाणी तर अति मुसळधार पाऊस हा झालाच नसता. अनेक ठिकाणी परिस्थिती अशाच पद्धतीने निर्माण झालेली आहे. अगदी घाट माथ्यावर सुद्धा जर आपण पाहिलं तर दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता हा जो काही अल निनो आहे हा प्रशांत महासागरातील म्हणजे बेसिकली समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढण्याशी संबंधित जागतिक हवामानाचा एक प्रकार आहे. यामुळे संपूर्ण मान्सून हंगामातील सरासरी पावसावर परिणाम हा होऊ शकतो. मात्र प्रत्येक आठवडा किंवा प्रत्येक राज्यातील पावसाचं स्वरूप तो ठरवत नाही. म्हणूनच अल निनोच्या पार्श्वभूमीवर सुद्धा काही दिवस किंवा काही भागात अतिवृष्टी ही सुद्धा होऊ शकते. ह्याच अल निनोच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्या. जसं की अल निनो म्हणजे पाऊस पूर्णपणे थांबतो हा समज पूर्णतः चुकीचा आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला ही चालना मिळालेली आहे. सक्रिय मान्सून, द्रोणीय पट्टा आणि अरबी समुद्रातील दमदार ओलसर वाऱ्यांचा हा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री पर्वतरांगांमुळे मुंबई, कोकण आणि घाट परिसरामध्ये अतिवृष्टी ही सध्या होते किंवा इथून पुढे सुद्धा होऊ शकते. हवामान बदलामुळे कमी वेळेत अत्यंत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ ही होत जाणार आहे. आता पुढील काही दिवस सुद्धा मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. अचानक हा पावसाचा जोर का वाढलेला आहे, त्यातलं पहिलं कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र. खरं तर हे कारण आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतं, इथे सुद्धा ते लागू आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर ओलावायुक्त म्हणजेच दमट वारे ज्याला आपण म्हणतो ते भारताच्या मध्य आणि पश्चिम भागाकडे सरकलेले आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रात पावसासाठी सध्या तरी अनुकूल परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच अल निनोचा इफेक्ट असताना सुद्धा आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना सध्या पाहायला मिळतोय. दुसरा मुद्दा, मान्सूनचा द्रोणीय पट्टा सक्रिय झालेला आहे. सध्या मान्सूनचा हा द्रोणीय पट्टा ज्याला मॉन्सून ट्रॉफ असं सुद्धा म्हणतात, तर हा मध्य भारताच्या दिशेनं सक्रिय झालेला आहे. हा पट्टा सक्रिय झाल्यावर किंवा म्हणजे ऍक्टिव्हेट बेसिकली झाल्यावर किंवा हा आता पाहायला मिळतोय म्हणून कमी दाबाच्या प्रणालींना अधिक बळ मिळतं आणि पावसाचा जोर हा आणखीन वाढत जातो. तिसरा मुद्दा, अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा तयार झालेला आहे. अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील दमदार वारे हे मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकत आहेत आणि म्हणूनच जर प्रामुख्याने पाहिलं तर मुंबई, कोकण आणि घाट परिसरामध्ये सतत आपल्याला मुसळधार पाऊस हा गेल्या 3-4 दिवसांपासून पडताना पाहायला मिळतोय. इतका की मी मगाशी जसा उल्लेख केला सूर्यनारायणाचं सुद्धा ह्याच्यामध्ये दर्शन होत नाहीये, इतका हा मुसळधार पाऊस अगदी दिवस रात्र कोसळतोय. चौथा मुद्दा, सह्याद्री पर्वतरांगांचा प्रभाव ज्याला ऑरोग्राफिक रेनफॉल असं सुद्धा म्हटलं जातं. तर अरबी समुद्रातून येणारे ओलसर वारे हे सह्याद्री पर्वतरांगांना धडकत आहेत. पर्वतरांगांमुळे हे वारे वर उचलले जात आहेत आणि त्यातील बाष्पांचं ढगांमध्ये रूपांतर होऊन मुसळधार पाऊस हा पडतोय. त्यामुळेच मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच घाटमाथ्यांवर सुद्धा अतिवृष्टीची शक्यता ही आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळते. इतर महाराष्ट्रातल्या पट्ट्यांपेक्षा ती ह्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. 5वा मुद्दा, हवामान बदलाचा वाढता प्रभाव.
हवामान बदलामुळे म्हणजेच क्लायमेट चेंजमुळे वातावरणातील तापमान सुद्धा वाढतंय. उष्ण हवा ही अधिक आर्द्रता धारण करू शकते. परिणामी जेव्हा पावसासाठी पोषक परिस्थिती ही निर्माण होते तेव्हा कमी कालावधीमध्ये सुद्धा अत्यंत जोरदार किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही आणखीन वाढत जाते आणि तीच परिस्थिती सध्या घडलेली आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये क्लाउड बर्स्ट सदृश्य किंवा अल्पावधी काळामध्ये अतिवृष्टीच्या घटना ह्या आपल्याला वाढत जाताना पाहायला मिळतात. मुंबई आणि कोकणातच सर्वाधिक पाऊस का पडतोय असं एखाद्याला प्रश्न पडू शकतो. खरं तर त्याची काही कारणं आत्ताच या सगळ्यामध्ये मी सांगितली, पण परत एकदा हा प्रश्न जर पडत असेल की मुंबई आणि कोकण इथेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस का पडतोय, तर मुंबई आणि कोकण हा भाग आपण भौगोलिकदृष्ट्या पाहिला तर थेट अरबी समुद्रालगत असल्याने इथे ओलाव्याचा जो भाग आहे तो सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बेसिकली हवेतली दमटपणा जो आहे तो इथे जास्त आहे. त्यातच सह्याद्री पर्वतरांगांचा अडथळा मिळाल्यामुळे ढगांचा जो पुढे जाण्याचा वेग आहे तो थोडा मंदावतो. मुसळधार पाऊस हा याच सगळ्या कारणांमुळे या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच या भागामध्ये रेड अलर्टची परिस्थिती ही वारंवार निर्माण होते. अगदी ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले जात आहेत, पण ते सुद्धा पुढे जाऊन रेड अलर्टमध्ये परावर्तित होत आहेत. अशा पद्धतीने ही वातावरणातली स्थिती बदलत चाललेली आहे. पुढील काही दिवस काय होऊ शकतं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून हा अद्याप सक्रिय असून मुंबई, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पुढील काही दिवस खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जोरदार ते कदाचित अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती ह्या पट्ट्यांमध्ये जास्त वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच सखल भाग, नदीकाठ किंवा दरडप्रवण भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलं जात आहे. तज्ज्ञांचं सुद्धा याच्याबद्दल काय मत आहे तर हवामान तज्ज्ञांच्या मते एका हवामान घटकावरून संपूर्ण पावसाचा अंदाज बांधणं हे योग्य ठरत नाही. म्हणूनच अल निनो किंवा कमी दाबाचं क्षेत्र किंवा मान्सूनचा द्रोणीय पट्टा, समुद्राचे तापमान, अरबी समुद्रातील ओलावा आणि स्थानिक भौगोलिक परिस्थिती हे सगळे घटक एकत्रितपणे पावसाची तीव्रता जी आहे ती ठरवत असतात. त्यामुळेच अल निनोची चर्चा सुरू असताना सुद्धा महाराष्ट्रात काही दिवस तरी आपल्याला अतिवृष्टीचं प्रमाण किंवा मुसळधार पावसाचं प्रमाण हे असू शकतं असं हवामानशास्त्रीय दृष्ट्या तरी पूर्णपणे शक्य आहे असंच त्यातनं दिसतंय. अर्थात या व्हिडिओ मार्फत असं कुठेही सांगण्याचा प्रयत्न आमचा नाहीये की आत्तापर्यंत जी भीती घातली जात होती ती खोटी होती किंवा ती जाणीवपूर्वक भीती घातली जात होती असं नाहीये. हवामानाचे अंदाज हे बदलत राहतात, निसर्गाच्या पुढे कोणाचंच चालत नाही. त्यामुळे त्या वेळेला जे दिसतंय त्यानुसार ते हवामानाचे अंदाज जे आहेत ते वर्तवण्यात येत असतात. सध्याची जी हवामानाची स्थिती आहे त्यानुसार इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने पावसाचा जोर हा कायम राहील अशी शक्यता ही सध्या तरी वर्तवली जात आहे. आणि म्हणून आज हा उत्तर देण्याचा प्रश्न किंवा प्रयत्न होता खरं तर की अल निनोचा इम्पॅक्ट असताना सुद्धा पाऊस मुळीच पडणार नाही असं जे सांगितलं जात होतं तरी सुद्धा हा असा पाऊस का पडतोय तर त्याची ही सगळी कारणं आहेत. ही सगळी कारणं आणि हा सगळा अभ्यास केलेला आहे माझा सहकारी रोहित गोळे यांनी. आणि या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला मुंबई तकच्या आमच्या वेबसाईटवर mumbaitak.in तुम्ही लॉग इन केलं तर त्या वेबसाईटवर सुद्धा ही सगळी माहिती सविस्तररित्या वाचता येईल. तुर्तास आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत पोहोचवत राहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा.